भारत खूप सोनं आयात करतो, त्यामुळे रुपयावर खूप दबाव आहे. या समस्येवर काहीतरी उपाय शोधावा लागेल. यातून नक्कीच मार्ग निघेल. निष्क्रिय संपत्तीऐवजी आर्थिक प्रवाह वाढवणे, देशातील पैसा उत्पादन, उद्योग आणि गुंतवणुकीकडे वळवणे. हे खूप महत्त्वाचं आहे. जागतिक तेल दर वाढले तर महागाई वाढेल, बरोबर आहे. त्यामुळे आपल्या गावाची आर्थिक स्थिती खराब होईल. कार्बन उत्सर्जन वाढल्याने प्रदूषण पण वाढेल. आर्थिक फायद्यासाठी डॉलरची बचत महत्वाची. बरोबर. रुपया मजबूत राहण्यास मदत होईल, आयात खर्च कमी होईल, होय. देशांतर्गत उद्योगांना यामुळे चालना मिळेल. साधेपणा अंगीकारल्याने आर्थिक स्वातंत्र्य मिळते आणि भविष्याची चिंता दूर होते. बचतीमुळे आत्मविश्वास वाढतो. सार्वजनिक वाहतूक पर्यावरणासाठी चांगली आहे. हरित ऊर्जेमुळे प्रदूषण कमी होईल आणि इंधनाचीही बचत होईल. त्यामुळे आपले पर्यावरण अधिक सुरक्षित राहील. पेट्रोल डिझेल ऐवजी इलेक्ट्रिक वाहने हा पर्याय चांगला आहे. सार्वजनिक वाहतूक आणि कारपुलिंग देखील महत्त्वाचे आहे. आणि हो, सायकल चालवणे हे आरोग्यासाठी पण चांगले आहे. भारतात सोन्याची जागा मनात खूप खास आहे, बरोबर. पण स्वातंत्र्यासाठी वाहन पण आवश्यक आहे. त्यामुळे दोन्हीसाठी विचार करावा लागतो. मर्यादित उपभोग ही संकल्पना मजबूत होऊ शकते, स्वावलंबन आणि आर्थिक शिस्त वाढू शकते. पर्यावरण जागरूकता देखील वाढू शकते. यातून राष्ट्रहिताची भावना अधिक वाढू शकते. सरकार आमच्या खाजगी निवडीमध्ये हस्तक्षेप करत आहे. बरोबर. सोनार व्यवसायावर खूप परिणाम झाला आहे. वाहन उद्योग आणि खाद्य उद्योगातही मंदी आहे. त्याग फक्त सामान्य लोकांनीच करायचा का? श्रीमंतावर नियम लागू होत नाहीत का? समान नियमाशिवाय समाज टिकणार नाही. प्रत्येकाने जबाबदारी घेतली तरच न्याय मिळेल. जर सरकार विकास, लक्झरी आणि उपभोग यांनाच प्रोत्साहन देत असेल आणि दुसरीकडे काटकसरीचे आवाहन करत असेल तर लोकांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो. अशा प्रकारचे आवाहन हे केवळ आर्थिक नसून राष्ट्रीय संसाधन व्यवस्थापन, आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक शिस्त यांच्याशी संबंधित असते. यासाठी सरकारने स्वतः आदर्श दाखवणे, पर्याय उपलब्ध करून देणे आणि जनतेशी पारदर्शक संवाद ठेवणे हे अत्यंत महत्त्वाचे ठरते. रामकृष्ण हरी.